नमस्कार मित्रांनो, चला शिकूया प्रयोगातून विज्ञान। आज मी तुमच्या समोर अतिशय नाट असा विज्ञानाचा प्रयोग या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना बालवैज्ञानिक बनायचं आहे ना मित्रांनो, तर मग हा प्रयोग शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आपल्या समोर या ठिकाणी या ग्लास मधील असणाऱ्या पाण्यात लिंबू आहे आणि या लिंबाला आपल्याला वर काढायचं आहे। पण या ठिकाणी एक ट्विस्ट आहे। काय करायचं आहे आपल्याला? हे लिंबू काढायचं आहे, बोटाच्या साहाय्याने लिंबू काढायचं आहे, मिठाच्या साहाय्याने नाही। आणि या ग्लास मधलं पाणी सांडलं न पाहिजे। एवढा साधा सोपा असा हा प्रयोग आहे। तर आपल्याला हा प्रयोग याने करायचा आहे मित्रांनो। द पॉवर ऑफ फिजिक्सचा वापर करून या बोटाच्या साहाय्याने या ग्लास मधलं लिंबू वर कसं काढायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। जमत नाही आता, पाणी सांडत आहे, मग आता कसं काढावं? थोडासा विचार करू। आता बघा बघा लिंबू कसं वर यायलंय। बघा 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 विद्यार्थ्यांनो, बघा बघा विद्यार्थी मित्रांनो, हे लिंबू कसं मी अलगद वर काढलं। बरे कसं घडलं असेल? याच्या पाठीमागे कोणतं पॉवर ऑफ फिजिक्स आहे? तर काय झालं माहिती का मित्रांनो, या पाण्यामध्ये जेव्हा हे असं लिंबू होतं तेव्हा मी हे जेव्हा असं बोट फिरू लागलो होतो तेव्हा या पाण्यामध्ये, हे बोट फिरत असताना या पाण्यामध्ये तरंग निर्माण होऊन या ठिकाणी एक भोवरा तयार होतो आणि या भोवऱ्याच्या मध्यभागी त्या ठिकाणी प्रेशर कमी होते, परंतु आजूबाजूला प्रेशर जास्त असते। त्यामुळे काय होते मित्रांनो, आणि हे असं बोट या ठिकाणी असं फिरवत असताना हवेचे लहान लहान बुडबुडे त्या लिंबाला जाऊन चिकटतात आणि असं सतत बोट फिरवत असल्यामुळे या ग्लास मधलं प्रेशर कमी जास्त होत राहते आणि त्यामुळे त्या लिंबाच्या खालचा दाब वाढतो आणि हे प्रेशर कमी जास्त होत राहिल्यामुळे पाण्याचं जे फोर्स आहे त्याला आपण बुयॉन्ट फोर्स म्हणतो, प्लावक बल म्हणतो, ते बल त्या ठिकाणी वाढते आणि त्या लिंबाला वर ढकलते आणि आपण ते लिंबू अलगद त्या ठिकाणी काढू शकलो। हे याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? थोडासा जरी आवडला असेल ना तर काय करा, माझ्या या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। खूप खूप धन्यवाद।